मानवात उमललेली एक क्षीणशी ठिणगी आज रात्री मालवली जाणार होती. मग मात्र तारे खरोखर कायमचे अस्पर्श राहणार होते. पुन्हा ती आशाही मानव कधी करू शकणार नव्हता. त्यांना या संघर्षाची जाणीव तरी होती का? मग हरीशला हल्लेखोर दिसले. धगधगत्या मशालींची ती रांग झाडातून हळूहळू पुढे सरकत होती. त्यांच्या मनात चेटक्यांबद्दल जेवढा राग होता त्यापेक्षा ही भीती जास्त होती. नाहीतर त्यांनी आपलं अस्तित्व इतकं उघड केलंच नसतं. हरीशच्या मनात तिरस्काराने विचार आला. एकाला 100 हे प्रमाण असल्याखेरीज ते हल्ला करायला धजायचे नाहीत. इतक्या लांबूनही त्यांच्या आवाजाची गुणगुण त्याच्यापर्यंत पोहोचत होती. मधूनच एखादा मोठा हेल वाऱ्यांवरून तरंगत त्यांच्यापर्यंत पोहोचत होता. ती एखादी अर्वाच्य शिवी निघाली असती तरी त्याला नवल वाटलं नसतं. हरीश! लेस्लीची हाक आली आणि हरीश मागे वळला. लेस्लीच्या गटात निम्म्याहून अधिक लेव्हिटेटर्स होते. उरलेल्यांना ते घेऊन जाणार होते. स्त्री असली तर तिला एक जण खांद्यावरून न्यायला पुरेसा होता. पुरुषांना 2 लागणार होते. इतर जे उरतील त्या अनुभवी लोक असतील आणि ते शंकर बेटावर आपापल्या वाटेनं येऊन पोचतील. योजना करायला 1 मिनिटही लागलं नाही. चल, लेस्ली म्हणाला आणि काही दुहेरी तर काही तिहेरी आकार सावकाश सावकाश काळ्या रात्रीत वर चढले. खालून बंदुकांचा आवाज आला तेव्हा हरीशनं ताडलं की हा हल्ला वरवर अविचारी दिसत असला तरी यांच्या मागे कोणीतरी कुशल सूत्रधार आहे. चेटके हवेतून जाण्याचा प्रयत्न करतील याचा हिशोब कोणीतरी केला होता. जड ओझ्याखाली भारावलेले लेव्हिटेटर्स नेहमीच्या सफाईनं गोळ्या चुकवायला असमर्थ ठरत होते. निदान हरीशला वाहून नेणारे 2 तरी असमर्थ ठरले. हरीशचा एक हात मध्येच एकदम रिकामा झाला. तो हात धरणारा जखमी होऊन गरगरत खाली गेला होता. उरलेल्या एकट्याला हरीशचं वजन पेलणं अशक्य झालं. धापा टाकीत तोही खाली यायला लागला. हात सोड! हरीश ओरडला, पण त्याची खटपट चाललीच होती. एक हिसका मारून हरीशनं हात सोडवून घेतला. आपण किती उंचीवर आहोत याची त्याला काही कल्पना नव्हती, पण दैव बलवत्तर असलं तर एखाद्या झाडाच्या शेंड्यावर पडू आणि थोड्याफार खरचटण्यावर निभावेल अशी तो आशा करत होता. पण आज त्याचं दैव फिरलं होतं. झाडाच्या एका फांदीवर तो जोरात आपटला. ती फांदी त्याच्या वजनाखाली काडकाड आवाज करत मोडली आणि तो सरळ खाली कोसळला. त्या एका क्षणातही त्याच्या मनात विचार येऊन गेला की आता तर आपलं अस्तित्व खासच लपून राहत नाही. आणि मग डोकं कशावर तरी आपटून त्याची शुद्धच हरपली. शुद्ध परत आली ती एकदम आली नाही, लाटा लाटांनी आली. एकदा पाणी आणि एकदा रेती दिसावं तसे त्याला 2-2 देखावे दिसत होते. मध्येच समोर एखादा फिकटसर पांडुरका चेहऱ्याचा ठिपका दिसायचा की लागलीच तो विरघळून तेथे एखादी लहानपणची फार जुनी आठवण यायची. पण स्पष्ट होत होत शेवटी तो चेहरा समोर स्थिरावला. या माणसाला हरीश ओळखत नव्हता. त्यानं पूर्वी कधी पाहिलंही नव्हतं. तू शुद्धीवर आलेला दिसतोस हरीश, तो म्हणाला. काही न बोलता हरीश त्याच्याकडे नुसता पाहत राहिला. मी याचसाठी थांबलो होतो. तो माणूस उठून हरीशच्या दृष्टीआड गेला. आपण कोठे आहोत हे पाहण्यासाठी हरीशनं मान वळवायचा प्रयत्न केला, पण त्याला मान हलवताच येत नव्हती. हातपायही हलवता येत नव्हते. त्याला जखडणारे पाश शरीराला रुतत नव्हते. पण कोणतीही हालचाल अशक्य होती. तो फक्त समोर पाहू शकत होता. आपल्याला एका उथळसर आराम खुर्चीत ठेवलंय किंवा बांधलं आहे एवढंच त्याला समजलं होतं. समोरची काच उजळली तेव्हा त्याला दिसलं की समोर टेलिव्हिजनचा पडदा होता आणि त्या उजळलेल्या काचेत आता सोपानचा चेहरा आला होता. सोपान सस्मित आणि सावध. हरीश, स्टारजम्प तर्फे मी तुझं स्वागत करतो, सोपान म्हणाला. व्यक्तिगत स्वागतही केलं असतं, पण तुझ्या बाबतीत कोणताही धोका पत्करायला मी तयार नाही. मी तुझ्या समोर तर येणार नाहीच, पण तू ज्या इमारतीत आहेस तिथपासून मी कित्येक मैल दूर आहे. मला नाही वाटत तुझा प्रभाव इतक्या अंतरावर पोहोचेल. तुझ्याशी मला काही बोलायचंय, फार महत्वाचं बोलायचंय, पण शब्दांमार्फत तू माझ्यावर काही मोहिनी घालू नयेस यासाठी तुझे शब्द स्क्रॅम्बलरमधून जातील.
त्यात जर काही एक्स्ट्रा सेन्सरी किंवा पॅरानॉर्मल भाग असेल तर तो गाळला जाईल आणि साधे शब्द माझ्यापर्यंत पोहोचतील. मला वाटतं सध्याच्या क्षणी तरी मी तुझ्यापासून पूर्ण सुरक्षित आहे. सोपानचा प्रत्येक शब्द खरा होता याबद्दल हरीशच्या मनात तिळमात्र शंका नव्हती. सोपान त्याच्याकडे एकटक पाहत होता. त्याच्या डोळ्यात रागाचा एक स्फुल्लिंग मध्येच चमकून उठला. गेल्या 24 तासात तुझ्या हस्तक्षेपांमुळे आमच्या अनेक योजना ढासळल्या. एक माणूस चेटका असला तरी एवढं करू शकेल यावर माझा विश्वास बसला नसता. त्या झग्याच्या तावडीतून आजवर कोणीही सुटलेला नाही. तू सुटलास, भांडार जाळून खाक केलंस आणि मग रामस्वामीला भेटलास. एकदाच भेट घेतली पण रामस्वामीचा चोळामोळा करून टाकलास. तू काय केलं ते मला माहीत नाही आणि म्हणून मी तुझ्या समोर यायला धजत नाहीये. दिवसागणिक तू आम्हाला जास्त जास्त गोंधळात टाकत आहेस. तुला माहीत आहे का की तुझ्या नावाचा विलक्षण बोलबाला झालाय. रामस्वामीच्या लोकांनी तर तुझा धसकाच घेतलाय. चेटके तर तुला देव समान मानतात. स्टारजमचे लोकही हरीश ओमकार हे नाव ऐकताच दचकतात. आमच्यापैकी काहींचं मत असं आहे की तू हाती लागताच तुला ठार करावं. पण ज्या अर्थी तू अजून जिवंत आहेस त्या अर्थी मी त्या मताचा नाही हे तुझ्या ध्यानात आलं असेलच. तुला जिवंत ठेवण्यामागे दया, करुणा, प्रेम, परोपकार असलं काही नाही. तुझ्या त्या विलक्षण मेंदूत काय काय गुपितं दडली आहेत ती मला जाणून घ्यायची. माझी खात्री आहे की अजून तुझ्यात आणखीही आश्चर्यकारक शक्ती आहेत. तुला स्टारजम्पमध्ये नेण्यात येणार आहे. नेण्यासाठी कशी खास व्यवस्था केली आहे ते पहा. तू आत्ता बसला आहेस ती खुर्ची एका खास पेटीचा भाग आहे. ही पेटी दूरनियंत्रणाने बंद करता येते. पेटी बंद होताच आत गुंगी आणणारा गॅस सोडला जाईल. एखाद्याला ही रचना अतिरेकी नाट्यमय वाटेल पण तुझी गोष्ट सर्व दृष्टींनीच वेगळी आहे. या खास रचनेचं एक प्रात्यक्षिक पहा. सोपाननं मान वळवून शेजारच्याच कोणाला तरी मानेनं खूण केली. हरीशला आपल्या शरीराखाली कसली तरी यांत्रिक थरथर जाणवली. डोळ्यांच्या कडातून त्याला दिसलं की आपल्या दोन्ही बाजूंनी 2 निळसर पोलादाचे पत्रे वर आले आहेत. एक घडी उलगडून वरच्या अंगाला एक पोलादी झाकण सुद्धा आलं. सर्व प्रकाश कापला गेला. हुश आवाज करत उग्र तीक्ष्ण दर्पाच्या वायूची एक लाट हरीश वरून गेली. त्या एका भपकाऱ्यानंही त्याचं डोकं भणभण करायला लागलं. मग गॅस थांबला. कडकड आवाज करत पेटीचं झाकण उघडलं. दोन्ही बाजू खाली गेल्या. हरीशनं एक खूप मोठा खोलपर्यंत श्वास घेतला आणि मग तो परत सोपानकडे पाहू लागला. एवढ्या तजवीजीनंतर तू सुटू शकशील यावर माझा विश्वास बसत नाही, सोपान म्हणाला. पण तुझ्या चेहऱ्यावर अपेक्षा होती तशी भीती किंवा काळजी दिसत नाही हरीश. का सुटकेचा एखादा उपाय तू एव्हानाच योजून ठेवला आहेस? मी स्वतःचा विचार करत नव्हतो सोपान, हरीश आत्ता प्रथमच बोलला. त्याचे शब्द अक्षरशः खरे होते. या संघर्षाची आवश्यकता आहे का? यात काही तडजोड होण्यासारखी नाही का? रामस्वामीची गाठ घेऊन मी त्याला हेच प्रश्न विचारले होते आणि तुलाही तेच विचारतोय. रामस्वामीच्या मोहिमेमागची खरी प्रेरक शक्ती स्टारजम्प होती. रामस्वामी हा केवळ दिखाऊ मुखवटा होता हे आता सिद्ध झालंय. रामस्वामीचा चेटक्यांवरचा राग जरा तरी समजू शकतो, पण स्टारजम्प त्यांच्या जीवावर का उठलीये? वास्तविक पाहता चेटक्यांना मदत करायला स्टारजम्पनंच पुढे व्हायला हवं. त्यांच्या संबंधी लोकात पसरलेले गैरसमज आणि प्रवाद दूर करायला हवेत. घडतं काय आहे? स्टारजम्पच लोकांना भडकवतीये, चेटक्यांची शिकार होतीये, त्यांना जगणंही अशक्य होत आहे. आम्ही चेटक्यांना मदत का करावी? सोपान थंड आवाजात म्हणाला. स्टारजम्पची स्थापनाच त्यासाठी झाली आहे. उत्क्रांती मार्गावरचं मानवाचं हे पुढचं पाऊल आहे. काही लाख वर्षांपूर्वी तो पाण्यातून जमिनीवर आला, आता तो धरणीवरून अवकाशात पदार्पण करणार आहे. या महान स्थित्यंतराचे हे अग्रदूत आहेत. ते मानवाला चिरंतन सौख्य, स्वातंत्र्य, शांती यांचा मार्ग दाखवतील. मानव जातीची सर्व आशा त्यांच्यात केंद्रित झाली आहे. स्टारजम्पच्या हेतूबद्दल तुझ्या कल्पना मोठ्या उदात्त आहेत यात शंका नाही. सोपानच्या आवाजात उपहास काठोकाठ भरलेला होता.
पण त्या अतिरंजित आहेत. स्टारजंप ही परोपकारी संस्था नाही. सत्ता टिकवण्याच्या शासनाच्या अनेक साधनांपैकी ती एक आहे. सत्ता टिकवण्यासाठी आम्ही कोणतेही आणि सर्व मार्ग वापरू. आणि पॅरानॉर्मल माणसं, तथाकथित चेटके, हे तर आमच्या मार्गावरचे सर्वात मोठे आणि सर्वात धोकादायक अडथळे आहेत. तुला तर हे पूर्ण पटेल. आमचं ध्येय निश्चित आहे. पृथ्वीवर अबाधित आणि चिरंतन सत्ता आम्हाला हवी आहे. स्टारजंप आणि चेटके एका चौकटीत बसूच शकत नाहीत. त्यांचा नाश व्हायला हवा आणि तो होणारही आहे. सोपान काही क्षण थांबला आणि मग म्हणाला, तुला आणखी काही सांगायचंय? हरीशनं केवळ मान हलवली. नाही. तर मग आता आपण पुन्हा स्टारजंपमध्येच भेटू. सोपाननं उजवीकडे पाहून मानेनं खूण केली. तुला भीती वाटतेशी दिसत नाही असं सोपान म्हणाला होता आणि ते खरं होतं. गर्वानं म्हणा, अज्ञानानं म्हणा किंवा बेसावतपणे म्हणा, सोपाननंच त्याला ती पेटीची यंत्रणा दाखवली. त्याच क्षणी हरीशनं काय करायचं ते मनाशी ठरवलं होतं. मानेवर नागिणीचा दंश झाला तेव्हा जी क्रिया प्रतिक्षिप्त मार्गानं झाली होती ती हरीश आता कोणत्याही क्षणी संपूर्ण नियंत्रणाखाली करू शकत होता. त्या प्राण्यानं त्याला काळावर प्रभुत्व प्राप्त करून दिलं होतं. हरीशचे शरीर एकाएकी मंद गतीने, अतिमंद गतीने व्यवहार करू लागेल आणि त्याचं मन अलग होऊन अथांग विश्वात कुठेतरी संचार करीत असेल. काळ्या पोलादी बाजू वर आल्या. वरून झाकणाचा पत्रा सरकला. त्या उग्र वासाचा भपकारा आला. क्षणभर हरीशला भीती वाटली की आपला आत्मविश्वास अनाठाई तर ठरणार नाही ना. पण भिण्याचं कारण नव्हतं. एका क्षणी तो त्या काळोख्या पेटीत होता, दुसऱ्या क्षणी तो स्वैरपणे संचार करीत होता. शरीर मागे राहिलं होतं आणि त्याची ही क्रिया मंदावली असेल. एखाद दुसराच वायूचा कण आतपर्यंत पोहोचेल. पण प्रश्नाचं हे उत्तर नव्हतं किंवा अर्धवटच उत्तर होतं. शरीराचा केवळ काही वेळ बचाव करण्यात अर्थ नव्हता, कारण शरीर स्टारजंपच्या ताब्यात होतं. ते त्यांच्या हातातून एखाद्या सुरक्षित ठिकाणी न्यायला पाहिजे. तसा तो आताही त्या हिरवट निळसर प्राण्याच्या ग्रहावर जाऊ शकत होता. एका अर्थानं ते त्याचंही घरच होतं, पण त्याचाही उपयोग नव्हता, कारण शरीर मागेच राहणार होतं. आणि कोणास ठाऊक तो परत आल्यावर त्याची काय अवस्था झालेली असेल ती. पण समजा तो सशरीर त्या लाल रेतीच्या ग्रहावर जाऊ शकला तर. पण तेथे तो क्षणभरही तग धरू शकणार नाही. मानव फार फार थोड्या ग्रहांवर जिवंत राहू शकत होता. पण जाणं शक्य असलंच तर मग ती काही एकच जागा नव्हती. दुसरे असेही ग्रह असतील की जेथे. या विचाराबरोबर प्रथमच हरीशला खरी आशा वाटू लागली, कारण याला उत्तर असलं आणि ते त्याच्या हाती आलं तर त्याचे एकट्याचे केवळ वैयक्तिक प्रश्न नाहीत, तर पृथ्वीवरील सर्व चेटक्यांचे प्रश्न सुटणार होते. नुसती कल्पनाही असह्य होत होती. एकट्याच्यानं हे काम व्हायचं नाही अशी त्याला शंका होती. मनातला तो हिरवट निळा मूक साक्षीदार त्याचीच मदत घ्यायला हवी. त्याने त्याला साथ दिली, पण जबाब आला नाही. त्याच्या शोधात हरीशने मनाचे काने कोपरे सर्व काही शोधले, पण त्याचा पत्ता नव्हता आणि पत्ता लागणारच नाही. एक विचार मनात येत होता, कारण ते दोघे आता संपूर्ण एकजीव झाले होते. हिरवट निळसर अस्मिता आणि मानवी अस्मिता दोन्ही लुप्त होऊन त्यांच्यामधून एक नवच वेगळं जोडमन तयार झालं होतं. जे काय करायचं ते आपल्याला स्वतःलाच केलं पाहिजे, हरीशला शेवटी उमगलं. त्याच्या मदतीला आता कोणीही येणार नव्हता. मनात नानाविध कल्पना होत्या, माहिती होती, ज्ञान होते, तंत्र होते आणि रामस्वामीच्या न विरघळणाऱ्या मनाचा एक गढूळ साकाही होता. या साठ्यात हरीश शोधासाठी उतरला. मानवी सवयीनं आठवणींचा, तंत्राचा काही भाग व्यवस्थित रचला गेला होता, पण त्याखेरीज इतर अगाध ज्ञान एखाद्या ढिगासारखं वेडवाकडं कसंही रचून ठेवलेलं होतं. त्यात शोध घेत घेत हरीश गेला. काही गोष्टींचं त्याला नवल वाटलं, काहींची शिसारी आली, काही अप्रतिम होत्या पण या क्षणी निरुपयोगी होत्या. आणि या सर्व शोधात रामस्वामीच्या मनाचा पुन्हा पुन्हा शहारता स्पर्श होत होता.
हरीशनं त्याला दूर सारायचा आटोकाट प्रयत्न केला, पण रामस्वामीचे विषारी द्वेषानं माखलेले विचार, त्याच्या रक्तपिपासू वळवळणाऱ्या विकृत इच्छा आणि त्या सर्वांच्या मध्यभागी लपलेला त्या सैतानी ग्रहावरून आलेला भीतीचा गाभा, हे सारं सारखं सारखं त्याच्या शोधाच्या वाटेत येत होतं. आणि 100व्यांदा तरी तो घाणेरडा साका दूर लोटताना हरीशला त्यातच त्याच्या प्रश्नाच्या उत्तराची सूचक अशी एक कल्पना दिसली. आणि मग सर्व किळस, तिटकारा, घृणा, शिसारी सर्व काही दूर सारून हरीश त्या कल्पनेच्या मागावर, त्या भीतीच्या आरकात शिरला. कारण शेवटी त्याला त्याच्या प्रश्नाचं उत्तर त्या घाणीतच सापडलं. आणि मग त्याला रामस्वामीच्या पिसाट मोहिमेमागचं कारण समजलं. कारण ते ज्ञान रामस्वामीला पिसाट बनवणाऱ्या ग्रहावरच्या प्राण्यांना अवगत होतं. वापरायला सोपं, त्यामागची कल्पना तर्कशुद्ध, आणि या ज्ञानानं सर्व विश्व शारीरिक संचाराला उघडं होत होतं. रामस्वामीच्या बेताल मनात एकच विचार आला असणार, पृथ्वीचं कवचही आता तडकलंय, या ग्रहावरचं प्राणीजीवन प्रत्यक्ष त्याच्या पृथ्वीवर अवतरू शकेल. या विचारानं तो आंधळा झाला होता. इतर जाती त्या ज्ञानाचा कसा वापर करतील, मानव जातीच्या प्रगतीला त्या ज्ञानाचं केवढं बहुमोल सहाय्य होईल, कशाचाच त्यानं विचार केला नव्हता. मानवजात आणि ही भयानक राक्षसी रक्तपिपासू जात यांना जोडणारा एक पूल, एवढ्यापुरतीच त्याची अंधदृष्टी मर्यादित राहिली. एवढ्यासाठीच सर्व शक्तीनिशी तो चेटक्यांविरुद्ध उभा राहिला होता. त्याला ताऱ्यांचा संपर्क तोडायचा होता. चेटक्यांचा निर्वंश करून शेवटी स्टारजम्प निरुपयोगी करायची होती. पृथ्वी जर अशी आड बाजूला अलिप्त एकाकीपणाच्या कोशात राहिली तर तिच्याकडे कोणाचं लक्षही जाणार नाही आणि ती संहारापासून वाचेल. विश्वाचे प्रवाह तिच्या चारी बाजूंनी वाहत राहतील, पण पृथ्वी वाचेल. रामस्वामी संबंधी हरीशला एक निसटती अनुकंपा वाटत होती. त्याचा मार्ग चुकला असेल, पण हेतू तरी निस्वार्थी होता. पण स्टारजम्प बद्दल असा कोणताही विचार करता येत नव्हता. ते काही असो, सशरीर अवकाश ओलांडण्याचं ज्ञान आता त्याच्या मनात स्पष्ट झालं होतं. त्याचा धोका तर टळला होताच, पण सर्वच चेटक्यांना सुटकेचा मार्ग सापडण्याची शक्यता होती. फक्त आता त्याला योग्य असा ग्रह शोधून काढायला हवा होता, जेथे विषारी वायू नसतील, जेथे धरणी जलानं व्यापलेली नसेल, जेथे गुरुत्वाकर्षणानं त्याच्या शरीराची दामटी वळणार नाही, जेथे जीवन शक्य होईल. त्याच्या मनातच पार्श्वभागात असंख्य ग्रहांची संपूर्ण माहिती नोंदलेली होती. आपल्या अमर्याद आयुष्यात त्या हिरवट निळसर प्राण्यानं या ग्रहांना भेटी दिल्या होत्या आणि त्याच्या अचूक स्मृतीत सर्व काही नोंदलेलं होतं. हरीशनं एकामागून एक सर्व ग्रह तपासले, पण ते सर्वच्या सर्व एकजात मानवी जीवनाला संपूर्ण अयोग्य होते. ग्रहांची रांग मनासमोरून सरकू लागली तशी हरीशची भीती आणि निराशा वाढू लागली. सर्वत्र संचाराचं साधन हाती उपलब्ध असताना केवळ मानवाच्या दुर्बलतेपायी त्याचा अंत होणार होता का? मानव इतका संरक्षित दुबळा होता का की जराही वेगळ्या परिस्थितीत त्याला जीवनच असह्य होईल? पण त्यानं शोध चालूच ठेवला आणि त्याला हवा होता तसा ग्रह त्याला सापडला. हरीशनं त्या ग्रहाचे अक्ष मनात नीट सामावून घेतले. ग्रहावरची परिस्थिती पुन्हा पुन्हा तपासली. ती समाधानकारक होती. आणि मग शेवटी अवकाश झेपेच्या प्रक्रिया अगदी सावकाश एकामागून एक अशा मनावर केल्या. मन कोठेही असले, शरीर कोठेही कोणत्याही अवस्थेत असले तरी त्यांचा संबंध क्षीण पण अतूट होता. मानव आपल्याबरोबर शरीराची एक तरल निर्द्रव्य पण संपूर्ण छायाकृती सतत वागवीत होते. त्या छायाकृतीत आणि जड अचेतन शरीरात एका वेगळ्याच पातळीवर एक संपूर्ण तादात्म्य होतं. छायाकृतीवर होणारे उपचार शरीरावर तंतोतंत उमटत होते. त्या प्रक्रियेची क्लिष्ट यंत्रणा हरीशच्या समजापलीकडची होती, पण त्या अमोघ शक्तीचा प्रवाह वाहतच होता. एकामागून एक अशा योग्य क्रमानं हरीशनं सर्व क्रिया केल्या. त्याला उबदार उन्हाची जाणीव झाली. मंद शीतल सुगंधित वाऱ्याची जाणीव झाली. पक्ष्यांचा किलबिलाट कानांवर येऊ लागला.
कुस्करलेल्या गवताचा आणि ओल्या मातीचा गंध नाकात दरवळत होता. हरीशनं डोळे उघडले. तो हिरव्यागार गवतावर पालथा पडला होता. पाठीवर वळून तो उठून बसला. आकाशात जरासा लहान सूर्य होता. त्याच्या खालचं मैदान उतरत उतरत नदीपर्यंत पोहोचलं होतं. मधून मधून हिरवीगार झाडं होती. आकाशात विरळ मेघ आणि गाणारे पक्षी होते. एका अतीव समाधानानं हरीशचा श्वास त्याच्या छातीत अडकला. हा स्वर्ग तर नव्हता ना.